तर आपण आपला जे ॲप आहे जे CPCB MPCB मधून आम्ही जे डेव्हलप करून आम्ही मॉनिटर करतोय रेग्युलर, ते ॲप आपलं ऑथेंटिक रीडिंग देणारं ॲप आहे. बऱ्याच नाही, मी आपल्यावर शंका नाही उपस्थित करेन, मी जनरल सभागृहासाठी माहिती देते. तर मला एवढंच म्हणायचं की आपल्या ग्रोथकडे, आपल्या विकासाकडे आक्षेपार्ह अशा काही गोष्टी तयार करून काही लोक जर आपल्याकडे असे चुकीचं प्रदूषणाचे आकडे दाखवत असतील तर ते आपल्या सर्वांसाठी योग्य नाही. त्यामुळे जर आपल्याला ऑथेंटिक आकडे हवे असतील तर आपण MPCBच्या ह्याच्यातनं ते पाहावे, जेणेकरून तिथे आम्ही तात्काळ योग्य कारवाई करू. आणि आपण जे म्हणताय ती आम्ही कारवाई केली आणि भविष्यात देखील कोणतेही बिल्डिंग्स, कोणतेही कन्स्ट्रक्शन वर्क, कोणतेही डेव्हलपमेंट वर्क जिथे प्रदूषणाची परिस्थिती निर्माण होईल तिथे तात्काळ कारवाई करू. ती कारवाई करण्यासाठी आम्ही जागरूकही आहोत आणि आमचं कन्सर्न सुद्धा तोच आहे. प्रदूषणाची आत्ताच्या परिस्थितीबद्दल फक्त मी एक सांगू इच्छिते की आता जे वेदर असतं आफ्टर विंटर आणि आता फेब्रुवारीपर्यंत त्या वेदरचाही हा परिणाम असतो, जे आपल्याला असं एक डेन्स दिसतं किंवा स्मॉगी दिसतं. तोही एक मोठा परिणाम आहे. त्याचंही सायंटिफिक इव्हॅल्युएशन करून मी बोलते आहे. त्याचा पूर्ण रिपोर्ट आम्ही मागवला आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी तो रिपोर्ट आम्हाला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये समुद्र पातळीवरचं प्रेशर हे वाढल्यामुळे, आपल्याकडची ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे, टेम्परेचर कमी असल्यामुळे सुद्धा हे आपल्याला क्लॅरिटी न दिसणं किंवा असं एक ढगाळ वातावरण दिसणं हा पण एक परिणाम दिसतो. पण प्रदूषणाच्या बाबतीत जर कोणी नॉर्म्स पालन करत नसेल तर त्यांच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू. भाई जगताप महोदय, एक मुंबईच्याच दृष्टीने नव्हे तर इतर सर्व दृष्टीने, कारण प्रदूषण आणि विशेषतः हवेची जी क्वालिटी आहे हा विषय मुंबईसारख्या महानगरामध्ये, जे आंतरराष्ट्रीय आपलं शहर आहे, ज्याची ओळख जगभरामध्ये आहे, अशा वेळेला आपण प्रिकॉशन घेता याबद्दल तुमच्या कारवाईवर आमची शंका नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कारवाई केलेली आहे. प्रश्न तिथे संपत नाही, उलट प्रश्न तिथे सुरू होतो. आपण जे ॲप म्हणताय किंवा आपण जी माहिती म्हणताय ती सुद्धा आपण तपासून बघू, काहीच हे नाही. परंतु आज जवळजवळ सर्व मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट इतक्या जबरदस्त वेगाने चाललेलं आहे आणि जे आवश्यक आहे ते थांबवता येणार नाही. आपला इन्फ्रास्ट्रक्चर असेल वगैरे, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु हे सगळे जे कोण करतात आहेत कामं, त्यांना नॉर्म्स पाळत नाहीत. याचं मोठं उदाहरण आपण भोगलं ना ह्याच्यामध्ये. मुलुंडमध्ये तो स्लॅब पडला याचा आणि तो रिक्षा चालक गेला ना जागच्या जागेवर. दुसरे 2 अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि म्हणून यांची प्रवृत्ती ही जी वाढत चाललेली आहे, आपण डेब्रिजचं म्हणालात, आपण बाकीच्या गोष्टीचं म्हणालात, हे आपण म्हणतोय, परंतु ते त्याची काळजी घेतात आहेत का?